भर केस, त्याच्यासाठी एवढे पैसे मोजणं मला काही योग्य वाटत नाहीये. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आत्ता सकाळचे 7:15 वाजलेले आहे. मला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे मला 8ला पोचायचं होतं, पण 6:10 प्रशांतजींनी कॉल केला की तयार झाली का, आणि मी गाढ झोपलेली होते. तर मग मी उठले, 10-1 मिनटं पडून राहिले आणि नंतर उठले, आंघोळ वगैरे झाली, थोडंसं असं टचअप वगैरे केलं मी आणि तयार झालेली आहे. मी तुम्ही बघितलंच असेल, मी नीलमजींकडे थांबलेली आहे. तर छान अशी मस्त माझी झोप झाली आणि आता तयार झाली. आता मी उबर बुक केली आहे. आता उबरमध्ये बसते आणि मला एका हॉटेलला प्रोग्राम आहे, तिथे मला जायचं आहे, तिथे जाण्यासाठी निघते. चलो बाय बाय. हा ड्रेस मी वेअर केलेला आहे, ड्रेस मॅचिंग, फिंगर रिंग, इयरिंग असं मी थोडीफार ज्वेलरी पण आर्टिफिशियल वेअर केली आहे. चला निघते मी आता. आणि मी उबर बुक केली होती, 15 मिनटं दाखवत होतो, तरी पण मी म्हटलं चला आपण लवकर तयार झालो आहे, आपण 15 मिनटं थांबू. मी आणि नीलमची गप्पा मारत बसलो, तर त्या इथे बसल्या आहे आणि तर आम्ही गप्पा मारत बसलो. 5 मिनटं राहिलं आणि उबरवाल्याने कॅन्सल केली. तर आता मी खाली जाते, कारण 7:45 होत आले आणि खालून बघते मला जे काही मिळेल ऑटो वगैरे, कारण मला वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. पहिल्याने कॅन्सल केली, पण मग दुसरा कोणीतरी त्याने तर मिळाली मला उबर. 1 मिनटामध्ये गाडी येते. चला चांगलं आहे म्हणजे माझं, कारण ऑटोने माझ्यासाठी रिस्की, ऑटोने ट्रॅव्हल करणं. तर येते उबर आता 1 मिनटामध्ये. वेअर केलं आहे. आता मला हिल्स अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मला आता फ्लॅट चप्पलच घालावे लागतात. तर या फुटवेअर मी कॅरी केले आहे, ज्या की मॅच नाही होते माझ्या ड्रेसला, पण ठीक आहे. चला आता फायनली मी निघालेली आहे. मला 8पर्यंत पोचायचं होतं, पण थोडंसं लेट होणार आहे. इथून अर्धा तास दाखवत आहे, तर 7:15पर्यंत मी पोहोचून जाईल माझ्या डेस्टिनेशनला. आणि मी पोचलेली आहे माझ्या डेस्टिनेशनला. ठाण्यामध्ये टिपटॉप प्लाझा हॉटेल आहे, तिथे माझं काम आहे. हे आहे हॉटेल टिपटॉप प्लाझा. तर इथे मी आलेली आहे. आम्ही ज्या वेळेस ठाण्यामध्ये राहत होतो त्यावेळेस आम्ही नेहमी म्हणजे आलेलो आहे बऱ्याचदा. इवन माझा बर्थडे पण आम्ही इथेच केला होता. तुम्हाला जर आठवत असेल, तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर. हे ब्रेकफास्टला आहे इथे इडली, सांबर, उत्तप्पा. तर सगळे लोक इथे ब्रेकफास्ट करण्यासाठी आता आलेले आहे. मी पण ब्रेकफास्ट करायला आली, एवढे सकाळी खात नाही. हेल्दी असा ब्रेकफास्ट केला मी. इडली, सांबर, इवन उत्तप्पा आणि चहाही घेतला, बिस्किटही खाल्ले. आणि आता मी याच्यातून बाहेर पडते, अजून काही खायची इच्छा होण्याच्या आत. अर्ली तर मी तसं काही खात नाही आणि कधी कधी लागते. बाहेर गेल्यावर नाही होत माझ्याकडून कंट्रोल, घरात असतानाच कंट्रोल होतं. तर ब्रेकफास्ट झालेला आहे. आता मी मेन जिथे प्रोग्राम आहे त्या हॉलमध्ये जाऊन बसते. तर मी इथे हॉटेल टिपटॉप प्लाझाला डॉक्टर ओंकार हरी माळी यांचं TTE ट्रेनिंग प्रोग्राम 3 दिवसाचं, त्यासाठी इथे आलेली आहे. आणि इथे हा प्रोग्राम होणार आहे. तुम्ही बघू शकता, हे आहे स्टेज. आणि आजच्या ह्या प्रोग्रामला जवळजवळ 750 लोकांनी पार्टिसिपेट केलेलं आहे या ट्रेनिंगसाठी. तर अजून काही लोक येत आहेत, काही आलेली आहेत. आणि हे बघा, मी देखील इथे फ्रंट रोमध्ये बसली. हा सरांचा यूट्यूबचा व्हिडिओ होता, अजून टाईम झाला नव्हता ट्रेनिंग सेशनचा. तर तोपर्यंत त्यांचा मोटिवेशनल एक व्हिडिओ आहे यूट्यूब चॅनलवर, त्यांच्या डॉक्टर ओंकार हरी माळी या चॅनलवर. तर तो दाखवण्यात आला आम्हाला सर्वांना. छान होता. मी देव धवन, आणि मी जेव्हा कधी स्टेजवरती येईन तुम्हाला फक्त एकच गोष्ट माझ्याकडून एक्सपेक्ट करायची आहे, ते म्हणजे माइंडफुलनेस, राईट? अच्छा, तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे की NLP म्हणजे काय? पार्वती पते.
नाही. तर सगळ्यात पहिलं येतं ते म्हणजे साधारण 40 मिनिटाचा टी ब्रेक झालेला आहे. तर टी ब्रेकसाठी एवढी सगळी गर्दी आहे इथे, परंतु मी काही चहा घेण्याचा विचार नाही करत आहे. टी ब्रेकसाठी चहा, कॉफी, बिस्किट्स, खारी सगळेच ऑप्शन ठेवण्यात आले आहे. पण एक तर मी माझं रोजचं रुटीन सोडून आज सकाळी लिटरली मी 9च्या आधी ब्रेकफास्ट केला आहे. त्याच्यामुळे मी आता काही चहा बिस्किट वगैरे घेण्याचा विचार नाही करत आहे. आणि छान चाललं आहे सेशन. म्हणजे आत्तापर्यंत जे शिकवलं त्यांनी ते तर मला आवडलं. म्हणजे कळतं आहे सगळं ते जे काही सांगता येते. चला आता मी ह्या गर्दीच्या बाहेर पडले. 11 मिनटं आहे ब्रेक. बरेचसे लोक चहा बिस्किट खात आहे, नाश्ता खात आहे. तसं मला काही खायचं नव्हतं, पण मी जस्ट एक थोडंसं फिरून आली. तर हे बघा बराचसा मोठा हॉल आहे आणि 800 लोकांनी आजचं हे अटेंड केलेलं आहे प्रोग्राम. 800 लोक आहेत. पण डिटेल्स मिळतील, मी तो पण दाखवतो सगळ्यांना. आणि आता लंच ब्रेक झालेला आहे. लंच ब्रेकला बराच उशीर झाला, तर बरंच क्राऊड आहे आणि लाईनमध्ये लागलेलो आहोत प्लेट्स वगैरे घेऊन. तर अशा पद्धतीने प्लेट्स घेऊन उभे आहेत सगळे. उशीर झाला जरा लंचला. आणि टी ब्रेक झाला होता. मी काही चहा वगैरे घेतला नाही ना, बिस्किट वगैरे असं काहीच घेतलं नाही. तर मला खरोखर भूक लागली आहे. तर आता 5-1 मिनटात प्लेट मिळेल उभी आहे. येस. सोनाली पवार. अरे सोनाली तू काही घेतलंच नाही. हो घेतलंच नाही. तुझ्या व्हिडिओमध्ये काय करत घरच्याला कळायला पाहिजे. अरे हे घालतच नाही. सोनाली खूप कमी जेवली बरं का. सोनाली काय कमी जेवली तुमची बायको. ॲक्च्युली मी घरी डाएट करते, पण घराबाहेर नाही होत माझ्याकडे डाएट. नाही तर घरी करते कंट्रोल की नाही नाही खायचे. मी पण घरी फक्त 2 चपाती आणि थोडा राईस खाता ना. मी कंटाळत होते ॲक्च्युली राईस खाता थँक्यू. मज्जा आली. नाही मला तर नेक्स्ट टाइम सांगणार कसं. हा ना त्याच्याकडे कळणार कसं मी जे काय मजा आलेली ना. तर त्यांच्या ह्या ट्रेनिंगसाठी कोल्हापूरवरून एक सर आले होते. त्यांचं एज होतं 78 इयर. बँकमधून ते रिटायर झाले होते. तर ते देखील हा ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करायला आले होते. त्याचबरोबर एक मुलगा ज्याने जस्ट 10वीची परीक्षा दिली, 95% तो पास झाला, तो देखील आलेला होता. आणि एक तर अजून छोटा होता, सार्थक त्याचं नाव. त्याची मी क्लिप घ्यायला विसरली. तर तो देखील ह्या ट्रेनिंगला आलेला होता. आणि अतिशय उत्तम दर्जाचं असं हे ट्रेनिंग होतं. खूप छान शिकवतात सर. एक एक गोष्ट एकदम बारकाईने त्यांनी सर्वांना शिकवली. हे बघा हा मुलगा ज्याने आत्ताच 10वी पास केलेली आहे. तर आजचं हे फर्स्ट दिवसाचं शूट आहे. त्यानंतर डिस्प्ले लावला होता. तर हे बघा ह्या पेंटिंग वगैरे आहेत. तर याचं होतं. त्यानंतर बनानाचं होतं. त्यानंतर हे हेल्दी पौष्टिक लड्डू, वेगवेगळ्या टाईपचे लड्डू असे पण डिस्प्लेला होते. तर ॲक्च्युली टाईम झाला होता म्हणून ते पॅक करत होते. तर हे बघा इथे प्रोटीन लड्डू, नट्सनी लड्डू, थोडक्यात म्हणजे हेल्दी लड्डू. हे सार्थकचं स्टोअर होतं. मी बोलले ना छोटा मुलगा रेड टी शर्टमध्ये, गावठी अंड्यांचं त्याचं स्टोअर होतं. आणि काही लोकांनी आपले प्रोडक्ट आणले होते तर त्यांनी डिस्प्ले केले, परंतु टाईम झाल्यामुळे आता लाईट ऑफ करण्यात आली आहे. मेड प्युअर घी. ओके. आणि कुठले आहेत हे नाचणीचे. अच्छा. हे प्रोटीन लाडू तुम्ही टेस्ट करून बघा ना. आणि ते संपल्यानंतर मी घरी तर असं चहा घेत नाही. मला चहा आवडतो खूप, पण मी असा घेत नाही स्पेशली. पण माझ्याबरोबरच्या ज्या होत्या मैत्रिणीच म्हणावं लागेल, आता इथे ज्याही बायकांची ओळख होते, तर त्या बोलल्या चल चहा घेऊ. तर गेले आणि नुसतं चहा नाही तर एकाबरोबर 2 चहा घेतले आणि 5-6 वेगवेगळ्या टाईपच्या कुकीज देखील खाल्ल्या. तर आता मी ठरवलं आहे काहीच खायचं नाही. ऑलरेडी आज दिवसभरामध्ये इतक्या कॅलरीज इंटेक केल्या आहे की त्याला काही लिमिट नाही. 2-2.5 हजार कॅलरीज इंटेक केल्या असतील. अतिशय सुंदर असं जेवण होतं. मी ठाण्यामध्ये इतके वर्ष राहिली, मी 7 वर्ष.
त्या 7 वर्षामध्ये अनेकदा विवियाना मॉलमध्ये गेली. आता मला नाशिकला जाऊन 6 महिने झाले, पण चला याच्या निमित्त मी आली आहे तर मी विचार करते की विवियाना मॉलमध्ये जाऊ. असं डोक्यामध्ये काही नाही आहे की मला काही घ्यायचं आहे किंवा काय शॉपिंग करायची आहे, पण गेल्यानंतर बघू काही दिसलं आवडलं तर मी नक्कीच घेईन. तर आता मी ऑटो बुक केला आहे, इथून विवियाना मॉल जवळ आहे, तर विवियाना मॉलला जाते मी आता. आगे बोलते हैं भैया रिक्शा खाली है का? हाँ। तो इतना ही बोलते हैं ना। हाँ। तो अपन भी बोलते सामने वाले को, आपका दूसरा रिक्शा सही- खाली है। हाँ सही है, सामने बोले मैडम इतना ही नहीं तो टोटल नहीं कुछ हिंदी में ही बोलते हैं। बिल्कुल. अब हम कहाँ से बोल रहे हैं? पर ये भी हम अपने मन में डालते हैं मैडम। हाँ 2000 की वजह से सबको नहीं गलत नहीं गलत, सही है सीधी सी ना. बात है हमारे ये जो लोग राजकारण करते हैं ना, जो पॉलिटिक्स में होते हैं ना, उनको बस कुछ ना कुछ मुद्दा चाहिए होता है. आज भी देखिए मैडम जितने भी लोग हैं हाँ. बताओ किसके बच्चे उनकी स्कूल में या मराठी में आफ्टर सो लॉंग टाईम मी आलेली आहे विवियाना मॉलला. खूप सगळ्या आठवणी इथे ताज्या झाल्या. मी कायम माझ्या मुलांबरोबर इथे असायची, कधी प्रतीक आणि मी असायची, कधी करीना प्रतीक मी तिघंही असायचो, परंतु आज मी एकटीच आहे. चला ठीक आहे. प्रतीकला जर सांगितलं असतं तो म्हटलं असता अरे वा मम्मा, तो तर अर्थात जास्त करून मुंबईलाच असतो, तो पुण्यावरून आला कालच. तर चला आता मी मॉलमध्ये एंट्री करते. आणि H&Mमध्ये आम्ही कायम H&Mमध्ये यायचो शॉपिंग करायला. तर मी म्हटलं चला आलोच आहे तर करीना प्रतीकसाठी काहीतरी, खूप नाही पण काहीतरी एक वस्तू तरी घेऊ आपण, एखाद्या टी शर्ट म्हणा, करीनासाठी टॉप म्हणा, म्हणून मी आली खरं. आलेली आहे कपिल सलॉनमध्ये जाण्यासाठी. ते का मी तुम्हाला सांगतेच पुढे. माझे केस खूप पातळ झाल्यामुळे खूप खराब दिसत आहे, तर मी विचार केला की चला माझ्याकडे वेळ आहे तर आपण ब्लो ड्राय करून घेऊ. तर मी आधी कपिल सलॉनमध्ये गेली होती, 500 प्लस GST. नंतर मी NV सलॉनमध्ये गेली, 760 से स्टार्ट आहे. पण माझ्या डोक्याला छटाकभर केस, त्याच्यासाठी एवढे पैसे मोजणं मला काही योग्य वाटत नाही आहे, म्हणून मी कॅन्सल केलं ब्लो ड्राय करायचं. एवढंही काय अडलं नाही आहे नाही का, जिथे स्वस्तात कुठे करून भेटलं नाही. हेअर माझे दाट असते, खूप डेन्सिटी असते, तर मग मी केलं असतं, करायची मी पहिल्यापासून 500 देऊन करत आली आहे. पण आता त्याच्या निम्मे केस राहिले नाही आणि जास्तच सांगताय असं मला वाटतंय, त्याच्यामुळे मी नाही केलं. आणि जेव्हाही कधी आम्ही विवियाना मॉलमध्ये यायचो तर आम्ही H&Mमध्ये जायचंच. तर आता आम्ही चालली आहे, बघू तर खरी कलेक्शन कसं आहे काय. नुसता ब्लो ड्राय केला मी, पण ब्लो ड्राय केल्यामुळे किती लुकमध्ये लगेच चेंज दिसतो. ते केस खराब झाल्यामुळे मला करावं लागला. ते शेंड्या खूपच खराब दिसतात. तर सकाळी तर काय एवढ्या लवकर सलॉन ओपन नसता, म्हणून मग मी आत्ताच करून घेतला आणि आता चालली आहे घरी नीलमजींच्या. इथून जवळ आहे घर, तर आता पायीच जाणार आहे मी. ब्लो ड्राय करण्याच्या चक्करमध्ये मला घरी यायला 9:45 वाजले. जवळच होते मी, पायी आले, 2 मिनिटात आले मी. खूप वेळ लावला त्याने ब्लो ड्राय करायला. आली मी घरी, नीलमजींशी थोड्याशा गप्पा मारल्या, दिवसभर जे काय झालं थोडक्यामध्ये, आणि आता फ्रेश होते. सकाळी केलेला थोडासा टचअप हा रिमूव्ह करते, स्किन केअर करते, चेंज करते आणि मग झोपते. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा? बरं थांब.